राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे। माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासमोर ही भूमिका मांडल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। कोकाटेंनी राजीनामा स्वतःहून देणं गरजेचं आहे। भाजपातील वरिष्ठ नेत्यांची ही भूमिका असल्याचं आता समोर येत आहे। त्यामुळे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असताना आता त्यांचा राजीनामा घेण्याकडे भाजप नेत्यांचा कल असल्याचं समजतंय। सागर कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, अतिशय मोठी बातमी म्हणावी लागेल। माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी भूमिका भाजपच्या नेत्यांची असल्याची सूत्रांची माहिती आहे। सागर, आत्ता NDTVलाही फार मोठी एक्सक्लुझिव्ह इन्फॉर्मेशन आलेली आहे, ज्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजित पवारांसमोर भूमिका मांडली आहे, ज्यामध्ये माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टाकडून दिलासा नसेल तर थेट राजीनामा द्यावा आणि जी कॅबिनेटमध्ये जी बदनामी सुरू आहे ती थांबवावी अशा स्वरूपाचे सूचना दिलेल्या आहेत। अर्थात आता अजित पवार या संदर्भात काय भूमिका घेतात हे पाहणं गरजेचं आहे। आज संध्याकाळपर्यंत या संदर्भातले काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे, कारण की शुक्रवारपर्यंत माणिकराव कोकाटेंना दिलासा नाही यामुळे जवळपास माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याशिवाय पर्याय नाही या। अर्थात अजित पवार स्वतःच्या पक्षातल्या नेत्यांना वाचवण्यासाठी यापूर्वीही अनेक वेळा फार वेळ घेतला होता। आपण बघितलं की धनंजय मुंडेंचं प्रकरण असो किंवा माणिकराव कोकाटेंचंच विधिमंडळामध्ये अधिवेशन सुरू असताना पत्ते खेळण्याचं प्रकरण असो, अशी प्रकरणं अनेक वेळा गाजली, पण अनेक वेळा अजित पवारांनी अनेकांना पाठीशी घातलं होतं। आता मात्र राज्याचेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट नाराजी व्यक्त केलेली आहे आणि ज्यामध्ये अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्याचे संकेत दिले गेलेले आहेत। कुठे ना कुठेतरी मंत्रिमंडळातला एक सहकारी हा अटक वॉरंटवर आहे आणि त्या संदर्भामध्ये ते रुग्णालयात भलेही दाखल असले तरी त्यांच्यावर आरोप गंभीर आहेत आणि कोर्टाने दिलासा दिला गेला नाही या। ज्यावेळेस कोर्ट दिलासा देईल पूर्ण प्रकरणामध्ये त्यावेळेस परत एकदा विचार करता येईल, पण तात्पुरता तरी राजीनामा घेणं गरजेचं आहे असं मत भाजपाच्या सुद्धा वरिष्ठ नेत्यांचं आहे आणि मुख्यमंत्र्यांचंही आहे असं समजतं। यामुळे कुठे ना कुठेतरी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी भाजप मित्रपक्षावर दबाव वाढवत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःच्या भूमिकेवर ठाम दिसून येतात। अर्थात अजित पवार आता या संदर्भात काय करतात पाहणं गरजेचं आहे। ज्यावेळेस राज्याचा मुख्यमंत्री एखादी भूमिका मांडतो त्यानंतर मात्र या संदर्भात थेट कारवाई करणं हे अपेक्षित आहे। मात्र अजित पवार आता माणिकराव कोकाटेंच्या बाबतीतली कारवाई काय करतायत, राजीनामा घेत आहेत का की अजून शुक्रवारपर्यंत वाट पाहतात हे पाहणं सुद्धा गरजेचं असणार आहे। नक्कीच सागर, मात्र एकीकडे आपण पाहतोय हायकोर्टानं आता दिलासा देण्यास नकार दिलेला आहे, तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिलेला आहे, तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे सध्या रुग्णालयामध्ये आहेत। एकंदरीतच माणिकराव कोकाटे हे स्वतःहून राजीनामा देऊ शकतात का, तशी शक्यता वर्तवली जाते का, की मग मुख्यमंत्र्यांनाच कठोर पावलं उचलावे लागणार? वास्तविकतेत राजीनामा देण्यासाठी स्वतःहून जाणं गरजेचं नसतं आणि राजीनामा हा मुख्यतः माणिकराव कोकाटे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे दिला तरी चालतो, पण याला पर्याय एक भाग असा मानला जातो की पक्षाचा प्रमुख नेते म्हणून त्यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असणारे आणि उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार यांच्याकडे राजीनामा सादर करावा आणि त्यानंतर अजित पवारांनी तो राजीनामा पुढे सादर करावा, अथवा माणिकराव कोकाटेंच्याच माध्यमातून थेट तो राजीनामा राज्याचे मुख्यमंत्री आणि कॅबिनेटचे सर्वेसर्वा असणारे मुख्यमंत्र्यांकडे दिला जावा। असे दोन पर्याय आहेत। अर्थात माणिकराव कोकाटे या संदर्भामध्ये आता नेमकी भूमिका काय घेत आहेत, अजित पवार त्यांच्या संदर्भात काय भूमिका घ्यायला लावतात हे पाहणं गरजेचं आहे।